पायी सुख सर्व आहे. काय आपल्या संसारामध्ये सुख शांती आणि भरभराटी जर हवी असेल तर भगवंताचं नामचिंतन, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्या अनुषंगानं हा देवदेव आपण करतो आहोत. आपली परंपरा महाराष्ट्राची. हा देवदेव असेल, गावामध्ये सप्ताह असेल, भजन पूजन असेल, या ज्या धार्मिक विधी आहेत या धार्मिक विधीनं अंतर्मनाला सुख आणि समाधान वाटतं. परिणामी जीवन हे सुंदर आणि सुखमयी जातं. असो, चला, ही जी देवाची देवपूजा आहे प्रत्येक माणसाला करावी लागते आणि म्हणून तो करतोच. चला, आता पूजा आटोपलेली आहे. चला आपल्या राजवाड्याकडे. मी माझ्या वाड्यात प्रवेश करताच कुणीतरी पोटभर जेवण्यासारखा आवाज देत आहे. महालामध्ये आहे का कोणी म्हटलं? तर या आवाजाची दखल घेणारे दाशी, या दाशियाला आपण हाक मारली पाहिजे. दाशी का मला मायारी करमत नाही. गुमरीचा पाहुणा माझा, माझा जीवाचा सखा हाय ग. अगा किती वेळ झाला आवाज देते. काय करत होते तो? काय करत होते म्हणजे? काही बोलून तुम्हाला काय घेऊन देणं एवढं होय? कसा बसला बाया अगं त्यांची काळजी होती. कोण आहेत तुझे ते? कोण आहेत म्हणजे? आता का बाया बोलणं झालं का? बोलण्याचं फिरून झालं. कोण आहे म्हणजे? बाय 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 साहेब, तुम्हाला माहित नाही कोण आहे ते? माझा नाही. नाही कोण तुला माहित नाही? नाही. माझा बंटीचा पप्पा आहे. बंटीचा पप्पा? होय होय. लय बाया लय लय त्याचं माझ्या मित्र बाया प्रेमी बाई साहेब. बाया मी त्याच्याशिवाय उलसर बी काय खात नाही बाया. ती जर बँकेतून घरी आले तरच मी अन्नाला शिवते. बँकेत कामाला येतो? हा बँकेत कामाला येतं. कोणत्या? हा कोणत्या? कोणत्या म्हणजे? त्यांना विचारते. कोणत्या बँकेत? बोल की गाबरे टिरीची. कसं जोड्या बाई बाई साहेब? जोडाय छान आहे. बघा बाय कोणत्या चाबऱ्यात बांधला असेल ते बांधू बाय. अगं वेडे, हे तुझे मालक आहेत. काय नाव आहे त्यांचं? त्यांचं वय तुम्हाला माहित नाही काय? नाही. नाही नाही. हे निजामबाई. शेजारी आता आमच्या मावळ तर विचारलं काय तुम्ही? काय नाव आहे सांग. काय नाव आहे? विचारते बाया. विचार. अका बाई साहेब मी तुम्हाला खरं सांगते, लय आया म्हणायची मी. बर. जसं बाया मराठमोळा कसा असतो तशा पद्धती आमच्या बाया. त्या दिवस लग्नात झाले आमच्या. बरेच दिवस झाले लग्नाला. 2 पोर येतात 2 पुरी येतात. बर. पण आज झोक नाव माहित नाही मला. 4 पोरं होऊन अजून नाव माहित नाही. कशाला कोण मग पडते नावाचे?
माझ्या कसा खुश झालाय झाले तुझ्यावर फिदा ग बाई मी हो लगेच खुलत आहे बाई हा अगर नाव विचार ना नाव आहे हो विचारू विचार तेरा नाम क्या है क्या आहे गे? मेरी दादी आई थी इधर हाँ माहित जी काय भाई बुड्डी का तक बैठायची की ना हा का तक बैठायची की ना थंडीने गाठून गेली आली लग बघिनी पण गाठून गेली येताना दिवस मोठा चाव काय काय गार नाही लागले बरे सांगा बाया माघारी गेल्या गाठून नाव विचार हीच येते तुम्ही इथंच थांबा हा वय वय. बोल की हा? काय बकरी लावायचा तो काय पुढे घालता पुढल्याचे बाया पुढल्याचे हाय पुढल्याचे बाईसाहेब हा एक काम करू का काय गे? मी तुम्हाला सांगतो येता का बंदरा बंदरा येता 15 वाजता येतं का म्हणजे काय करायचं बांधायला मासे धरायचे, चलो नाव काय बघा काय ग किती बिनलाज आहे काय खापकून नाव सांगितलं खाप केली मग काय ते दोन शब्दात जिकडं तिकडं असं मग काय तर हा हा काय नाव नको बाय लाज येते कसं तुम्हाला लयच असलं लयच भानगडीत पडता बाय साहेब लाजायचं काय कारण आहे आता लाजाचं काय म्हणजे हा कधी आता आजी मजीच असतं बाय बायसाहेब बरोबर आहे कधी 4 माणसं किती नंबरचा तुम्हाला माहिती आहे का 7 नंबरचा आहे 7 नंबरचा हा म्हणजे 6 झाले अगोदर का हा बरं हा जो कार्यक्रम आहे हा वेळच्या वेळेला नवरा बदलायचा हे कशामुळं काय असते एखादी प्रतिवर्त होय पतिव्रता आपल्याला तोडच नाही बाया 7 नवरे असून पतिव्रता कसं बोलता बायसाहेब तुम्ही कसं 7 नवरा म्हणजे 7व्या नंबरचा आहे होय होय आहे मग 7वा नंबर आहे हा तुमचं म्हणणं काय बाकीचे 6 होय हा हा का बायसाहेब तुम्ही मला खरं बोललं सगळ्याला राग येतो हा खरं आहे का नाही बरोबर आहे मी काय करतो हा काय मग गरीब घराण्यातली बाई बघा बरं आणि कसं फक्त आई बापाच्या नावासाठी राहायचं बाई ह्याच्यापाशी असं का हा हा मी काय करते मागचं काय केलं माहिती का काय केलं बाईसाहेब मी पुढल्याचा इशारा घेते हा मागच्याचा दिवस घालते हा बावकीचा टिपरच ठेवत नाही बरं आता हे तुझे 7वी मालक येत नाही का हा मग सांग ना नाव प्रवीण म्हणजे हा. प्रवीण का अगं वेडे हा असं नाव घेतात का मग 4 आयामध्ये तू गेल्यानंतर जर सुवासिनी एखादी म्हटली नाव घेता असं नाव घेशील असं नाव घेत नाही मी सवासनीच्या मेळ्यात नसते कुणाच्या पंक्तीला नसते मग घर बदल मी बली असते बोरच्या सवासिनी फक्त बोरच्या सवासनी कोणाच्या सवासनी आला येणं तर घेते नाही तर असल्या भानगडीत पडत नाही आणि कसे मी काय जात नाही ह्याचं कारण नाही का माझ्या हातावर आंबाबाईचं ताटे बाया असं कशाला म्हणून इकडं चंडाचं कोणाचं खायचंय बाया असं का बाया असं आगा जर वाद आहे माझ्या कडक हा जर मी एखाद्याला बघितलं हा गुण इकडं बाई तिकडं नाही आता माझ्या हाताने सगळे गुण चालेल बाया बर ज्याचं नाही ते जमत त्याचं जमीते आणि ज्याचं जमलं त्याचं मुडीते अगं हे तुझे मालक आहेत हा आणि मालकाचं नाव हा. उखाणा घालून घ्यावं लागतं काय उखाणा मस्त मोठं आहे आमचं चला बघा उकंड्यात तुम्हीच तर म्हणलं पाहिजे नाही का? उखाणा म्हणजे आग बोलणं झालं का बोलण्याचा पिरू झाला बाई साहेब तुम्हीच नाही म्हणले कुठं चला एवढ्या मोठ्या दर्शाचा उखाणा काय लहान असेल का हा बघ बाय सर सगळं तुम्ही आलो तिथे बाय साहेब तुम्हाला काय असलं करायचं आमच्या उचापतीचं बाय अगं उखाणा म्हणजे आण घालून छान असं नाव घे असं हो त्यांचं वय त्यांचं घेऊ का मागे. घेऊ का हा? इज्जत नका करू. काय राहिलं आता इथे? तुम्ही तिकडून आम्ही इकडून काय बाय साहेब
माझ्या नीली बुलबुल तू बसला जरा खाली आणि जाती है की तुला मी मूड लावते घेतलं का नाव? घेऊ बाई घे घेऊ घे ना. हा काय का बाय सर हा हात भरून बांगड्या हात भरून बांगड्या माग पुढं टिचक्या टिचक्या. असते एखादी का सगळ्या सारख्या. बर मागा पुढं टिचक्या. तुम्ही लय जीवाला तुम्ही लय शब्द द्या देता बाय बर हा मागा पुढं टिचक्या हात भरून बांगड्या माग पुढं टिचक्या टिचक्या. हे प्रवेश जाते बँकेत मला घरी लागायच्या गुचक्या काय काय नाव आलं सवय असं नाव असतं का कुठं? काय हा असं नाव घे की ह्या माता मावले ना त्याचं अनुकरण केलं पाहिजे. अनुकरण माता माऊली होय. हो आता माता माऊलीचं कुणी नाव घेतं काय किती का बारी बारी नाव घेतो काय हा हे नो काय पटलं होय नाही नाही. हा हा. ऐका बाई साहेब मोमो साडीला साबण लावते प्रिया प्रिया मोमो साडीला साबण लावते प्रिया प्रिया या प्रवीणला पिक्चर दाखिला मीने प्यार किया बाई साहेब काही पण नाही कशाला बोलले मला होय विषयच आहे. हा कोण गेलं अगं हा दरवाज्यात कुणीतरी आवाज देते. कुणी आला असेल मागत कधी त्यांचं सीजनचं लॉकडाऊन जसं पडलंय तसं हा असू दे. हा जे कोणी असेल ते पहा. बरं तुम्ही एक मिनिट एक काम करा तुम्ही इथून तिकडे बसा तिकडून इकडे या मध्ये मध्ये म्हणलं परत कसं गोठवा हॅलो बाय साहेब कोणाचा काय आवाज आहे ना बाय का लागला डुकला घरात कुठ्या अरे बाई साहेब इकडे कन्हैया थांबना जरा रे थाली कसली खाई थांबना रे जरा थाली कसली खाई जोर बदला ताना थाली कसली जा पहा कोण आहे ते. ब्रेकचा टँकर नीट माझ्या अंगावर कुठं गारच गेलं बाय हा इकडे ये. नीट माझ्या अंगावर कुठं कुठं तुम्ही सांगा कसं बसा हा मी बसा बसा पुढे उतरले होते हा पुढे उतरले तुला काय मान मर्यादा आहे का नाही काय उठ उभा राहा उठ उभा राहा आपण बसून बोलू हा? उभा राहा कवर मी बोलून बसू सत्यवती कुठं आहे सत्यवती देवाने बसली ती होऱ्या बसण्याची जागा आहे का एक एक ठोक्या साडी उचल पटकन ती उचल उचल पटकन तिथे हा? एक काम करा काय मिऱ्या घाला एवढ्या. पटकन उरक काय उरकायला एवढं काय कुठे बसन वाटायला जायचं पटकन नेस हा का माय नेसणं साधं बोले नाही नाही तर तुझं चमडच लुंबी नको इथं नको हा दुसऱ्या दिवशी तिकडे कुठं घुमरीला पटापटा नेस तुम्ही जसे असेल तसं नेसते पटापटा नेस नाही तर तुम्ही नेसा माझ्यावर उरक पटापटा बरं नेसते बरं कसं लावा तुम्ही हा कसं लावा तुला काय करायचं आहे इच्छेचा माणूस
सत्यवती कुठं आहे हाय तर. एवढंच आहे, हा? आहेत ना जा तिला म्हणाव पती आलेले आहेत की काय एवढं कळत नाही तुला काय? जा तिला म्हणावा पती आलेले आहेत पती वय हा मग टाकली की सप्त्यात हा सर गावाला चहा पाजला पती टाकून काय? ती पत्ती नाही विचारली चहा पत्ती मग सप्त्यात टाकली का कुठं टाकली सर गाव येते बघूया बोलता बोलता अरे तुला चहाची पत्ती नाही विचारली मग मला वाटलं चहाची पती नाही वेळ हा मग रेजल पती असेल कसं पटला बाया तुला उठला बोळा ए लेकरं बाळा हायचं का नाही तर पुन्हा पटापटाने साडी बापाचं बापाई. हा? कोणता पप्याचा बाप कोणता पप्याचा बाप आहे आलाय माझं मला. हा? नको ना काय, ते बेत आहे आधीच. हा. म्हणलं दाखवलं असता तर बरं झालं असतं नको, नको. नको त्यांच्या कार्यक्रमात असं हम्म. जा आणि सत्यवतीला म्हणावा हा. महाराज आलेले आहेत महाराज महाराज हा आज कीर्तन नव्हतं तुला आता अगं बाय काय मारा काय झालं काय नेमकं नुसतं मी कीर्तनकार आहे का हा हा? डिस्प्ले गेला ना माझा दिसले गेल महाराज कळत नाही तुला तिला म्हणावं स्वामी आलेले आहेत स्वामी होय हा ते आता काय थकले ना ते पुन्हा उतरलं काय मारलं तुला ती नाही विचारलं महागारी आले का कुठं गेले पुण्याहून आले का बरं एवढं हाणायचं काय नसतं बघा 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 माणूस चित्र मला कमी हाणते पटकन साडी नेस बरं नसते की एवढं काय दांदरे सारखं बाजूला हा, जा पटकन. मला रान जास्त लागत ए बाई साहेब ए कागद अशी तूने मुझे बुलाया कोण आले काम करताना मूड मध्ये येते असते मी. कोण आले ते आले तर बाया ते कोण पती स्वामी धने मालक तुमचे नवरा आले तर बरंच खळखंड आले. हा कागा डुकडू करून आले काय करू अगं वेडे कोण किती ताट टाकते अगं वेडे हा महाराज आले असं म्हणायचं आणि माझं साधं बोलणं मग मग महाराज आलेले आहेत आणि त्यांना दरवाजा उभं केलं तू आत आली मी एवढे चॅप्टर असते बोलायला हा. असा बात मार खाल्ला असता का बरे जा आणि त्यांना म्हणून आतमध्ये बोगलावलेले काय आतमध्ये बोगलावले असं ना हो लगेच बोलू का हम्म. लगेच मग महिन्याने बोलाव महाराज येऊ आपण बसून बोलू आहे सत्यवती हायता ना बाई साहेब जा पटकन पाठवून दे इकडं काय पटकन पाठवून दे इकडे मार घात इकडे बंदरे बनले हा इकडून पाठी दे पाठवते तिकडून पाठवते तुम्ही म्हणले पाठी द्या पाठी पाठवलेला नाही आतमध्ये लावून दे जा पटकन जाते पटकन जा तिकडे. बाई साहेब ए. इधर आओ प्रणाम करते आशीर्वाद आहे आज किरण की हो ए तुझं काळ कर तिकडं अगं महाराजांचं मी दर्शन घेतलं तू बी दर्शन घे ना पाया पडणे येते एवढं समजत नाही सत्यवती आली हा आणि तिने समोरून दर्शन केलं घेतलं हा तू पाठीमागून काय केलं काय केलं म्हणजे हा आणि तुम्हाला असलं बारीक म्हणजे पुसायची काय गरज आहे? का म्हणते? बाई साहेब कुठं पाया पडल्या समोरून दर्शन घेतलं मी कुठं पडले पाठीमागून तुम्ही सांगा उष्ट कुणाचं खाते तर जाऊन म्हणजे हा उष्ट नाही कुणाचं खाऊ खरं का नाही हा बाई साहेब आल्या समोरून पाया पडल्या हा ती काय झालं काय झालं उष्ट बर म्हणजे पाया पडलेलं उष्ट झालं हा बर मग मग पडले माग आता महाग हा
आता माझ्या कशाच्या पाया पडली ती शेताला होय. तुझं काळ कर घरामध्ये परत मध्ये मध्ये येऊ नको काय नड आणलाय माझा हा मपली लांब बसते हा लांब बाई साहेब तिकडे चालल्या काय गुराच्या गोठ्यात. हे, अगं सत्यवती ए दाशी हो एक काम कर तू. एक काय दोन करते पण बाजूला बसते. ए हो अगं मला खूप थंडी वाजते. एक काम करू का काय ग पोटाला तळवट आणतो. अगं मालकिणीला चहा ठेवायला सांग ना. हा चहा त्या मला मिळालंच नाही ग. आमची तशी नेहमी असं आहे काय काय असेल ते सकाळ कधी मागायचं नाही का चहा? कशाला त्या नाही नाही जाऊ द्या. ते माझ्याने म्हणते तर नाही म्हणजे नाही. विषय असा आहे 2 दिवस झाले थंडी सुटलेली आहे आणि विषय असा आहे थंडी अंगाला झोंबते आहे. हा त्या झोंबणाऱ्या थंडीला चहाचं म्हणजे चहा असणं फार गरजेचं आहे. एक किलो जमून का पाहिजे काय ग एक आणि घास का आणले जमून का तर महाराज राज दरबार सोडला आणि तुम्ही आमच्याकडे आलात. काय विशेष? त्यांचा निकाल फेल गेला. हे अगं सत्यवती हा तू सत्यानं बोलणारी सत्यानं चालणारी एक वचनी एक तत्वी अशी तू सत्यवती लय एका वाजताला बाई बरोबर आहे. हे का नाही हा अगं आपल्या लग्नाला किती वर्ष झालेलं आहे लेकरू बाळ नाही काय तुम्हाला हे तुम्ही म्हणतात लागणार किती वर्ष झाली? काय करायचंय? बसते. खाली बस. तर पती हा परमेश्वर आहे आणि पतीची सेवा करणं हे पत्नीचं काम आहे. त्या अनुषंगानं लग्न झाल्यापासून आम्ही आपली सेवा करीत आहोत. हो आम्ही आमचं चित्त तन मन हे तुमच्या चरणी अर्पण केलेलं आहे. हा कारण पतिव्रतेच्या पुण्याईवर बनवतो देव पतीचा ऐसा थोर महिमा सतीचा. किंवा तुका म्हणी पतिव्रता तिची देवावरी सत्ता. त्या अनुषंगानं आम्ही आपल्या चरणावर सगळं आमचं जे काही सुख आहे ते अर्पण केलेलं आहे. तुम्ही सुखी तर आम्ही सुखी आहे. हो की नाही? बसा या जोरला रेल्वे आली होती. तर असो तर आपल्या विषयीचं जे अंतर्मनामध्ये प्रेमाचं फुल विकसित झालेलं आहे हो आणि साहेब हा बाबा नुमा बसा थापेल तिथं गट्टू रे तिकडे आहे काय करतो इथे आलो बरं दोघा तिसऱ्याच लाव झाले फुले कळ्यांची पाहून दिलबरा तालात पावलांच्या चढली नशा स्वराना ही पैंजणे इकडे कॅमेरा ही पैंजणे स्वरा
सजना तुझ्याच साठी पैंजणेश्वरात सजना तुझ्याच साठी सजना तुझ्याच साठी पैंजणेश्वरात सजना तुझ्याच साठी पैंजणेश्वरात सजना तुझ्याच साठी पैंजणेश्वरात सजना तुझ्याच साठी ताल सोडिला मी सजना तुझ्याच साठी ताल सोडिला मी सजना तुझ्याच साठी बंदरेश विनले तुझ्याच साठी बंदरेश काय करीत आहेस? काय करतो ते म्हणजे कोण आहे ती? कोण आहे म्हणजे हा तुम्हाला हाय परवानगी देवा पुढं कोण आहे ती? कोण आहे म्हणजे हा कोण आहे म्हणजे कोण आहे म्हणजे कोण आहे तुम्हाला माहित नाही का कोणी आता मला काय माहिती जाऊ? हा कोण आहे? माहित नाही नाही मग आपल्या बापाचा जावई परत मध्ये मध्ये येऊ नको. आणि मला काय
काय मध्ये करायचं तुमच्या मग तुम्ही मी जरा सुरक्षित अंतर ठेवा ना एकदम प्रेमात गाणे म्हणतात तर ती लोक नाही येडे करायचे सत्यवती आज सुद्धा मी तुला पाहून वेळा झालेलो आहे. असं हा ते कसं हा पाहुन फुललो मुखचंद्राला शांत करावे यात नव्हता. पाहुन फुललो मुखचंद्राला शांत करावे यात नव्हता. पाहुन फुललो मुखचंद्राला शांत करावे परत मध्ये मध्ये यायचं नाही. तुझं त्याला काय कर लगेच. हा लगेच 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 जायचं लगेच जाती का नाही सत्यवती काय म्हणता आपल्या लग्नाला किती वर्ष झाले बरेच वर्ष झालं हे का नाही हो. परंतु आज तू माझ्या शब्दही ओलांडलेला नाही हे का नाही आज्ञेचं पालन केलेलं आहे. बरोबर. हा परमेश्वर समजलेला आहे आणि एवढे वर्ष लग्नाला होऊन सुद्धा तू माहेरी जाण्याचा एकही दिवस हट्ट धरलेला नाही. चांगलं असलं जिथं तिथं हे तुझं काळ कर तिकडं. चांगले बोलले की तुला काय करायचं आहे मला पुढे काय करायचं तुमचं चालू दे. स्वामी आज माझ्या माहेरीची तुम्हाला आठवण आली काय प्रकार आहे काय त्याला फोन बिन आलता काय नाही कोणी असलं का सिरियस तिकडं तुझं काळ कर तिकडं. अगं सत्यवती 12-24 वर्षाला कधी बोललं पाहिजे. बऱ्याच वर्ष झालं तू माहेरी गेलेली नाही तेव्हा माझी इच्छा आहे तू माहेरी जावं 2 दिवस राहावं आणि तिसऱ्या दिवशी परत माघारी मी तुला नेण्यासाठी येईन. ओ स्वामी हो मी माहेरी गेल्यानंतर तुमची सेवा करणार कोण बरोबर आहे. तुम्हाला तरी काय करायचंय माझ्यासारखी फटकुनी गाडीत बसली असती. हे काय कर तुम्हाला काय एवढं उचापत तिकडे मेस घालावी ना तुला हा होय तेव्हा अगं तसं नाही काय लग्न झाल्यापासून मी त्यांना सोडून कुठं राहिलेच नाही नाही राहिले. कारण मुद्दा असा आहे मला त्यांच्याशिवाय करमतच नाही कोणाशिवाय त्यांच्याशिवाय काय आणि अशा स्थितीमध्ये मी त्यांना सोडून नाही जाऊ शकत पण जर कदापि एक झालं तर काय? लग्न झाल्यापर्यंत त्यांना कधी सोडलं नाही नाही हा आणि ती जर हा एखादी वेळेस हा अंतर द्या माझ्याकडं खाली बसून बोलू मला बी चान्स येऊ दे ना एखाद्या वेळेस एक काम कर तू तुम्हाला कुठेवर कसं चान्स घेतलीस तुम्हाला चान्सच घ्यायचा ना त्याचं कातड शेवटपर्यंत राहते का नाही चांगलं तिकडे राहणं चला तिकडे मारूया. मला बी एखादा चान्स मी हळगावून आले खास त्यासाठी मध्ये असते बाई साहेब हा तुम्हाला कधी नाही हे करा यांच्याशी नाही करत ना हा हा पण ती जर एखाद्या वेळेस गेली कुठं देवा देवा म्हणते की असे गाव बोंबलायचीस बाकीच्या कोणी माणसं कोणी माझ्यावर जातं कोणी खंडोबाला जातं का बाहेरच घेऊन जातं का होय आधी बोंबलायचं ना असं हा, का गेल्यावर लाव वरती आम्हाला जायचं असं चला उद्या हा? हरकत नाही तुमची आज्ञा आहे हो. तुमची आज्ञा पाळणं हे माझं धर्म आहे
त्या अनुषंगानं ठीक आहे, मी माहेराला जाते 3 दिवस. हो. मात्र 4थ्या दिवशी तुम्ही मला घोड्यावर स्वार होऊन न्यायला यायचं. काय हरकत नाही सत्यवती. तू 3 दिवस राहा आणि 4थ्या दिवशी मी तुला नेण्यासाठी येईल घोड्यावरती स्वार होऊन. परंतु आता पटकन तुझी पिशवी भरायची, गाडी बैला झुंपून पटकन तू तुझ्या माहेरी जायचं. बाईसाहेब, अशी बात आहे. मी एक काम करते, शिपायाला सांगते. हो, चला ते बोला. बैलगाडी टपकून पोहोचून येते. म्हणून काय केलेलं आहे, बैलगाडी झोपलेली आहे आणि सत्यवती माहेराच्या मार्गाने कशी निघालेली आहे. आग जाते माहेर ग पतिव्रता, आज्ञा ग स्वामीची लानया घात सुनाची सुट्टी लावली ग गाडी ऐका, गाडी ऐका, सुट्टी लागली ग गाडी ऐका, सुट्टी लावली गाडी ऐका. अरण्यात गेली हिला बघा हरण उजवी गेली ग आग काग लक्षण करती सबाई, काग लक्षण करती सबाई, आग काग लक्षण करती सबाई, काग लक्षण करती सबाई. ये काग नियमाची हिला नया घाट जगाची गरज. पुढे त्या माहेरला जात असताना तिला हरण उजवी गेली. पण हरण जर बाईला माहेरला जाताना पहिल्या वेळेस जर उजवी गेली तू गेली तर तिला अभिषेकून असतो. हा. पण बाईने तसाच म्हणजे स्वामीच्या आज्ञानं ओलांडण्यासाठी बाई कुठं आली म्हणजे आली आपल्या माहेरा राई. घरदार सोडी ती सगुने अगं काय करती. अरे पोटात अन्नाचा कण नाही. हा बार दुपारीला जेवण आहे का तुकडा पत्त्या. आता 14-15 मुरगासाचे बोत भरून तुले तर काय मुरगासाचे बोत म्हणजे मी काय शंकर आमचं समजते काय तुम्हाला. ओळख लवकर बाकी कोणच कर मला मग मग बर तुला माहिती आहे का पुढची शेणे हाणू हाणून प्रपंचाचं पर वाटोळ केलं आमचं. आता काय नीट राहिले. अगं पोरगी आली पोरगी आपली पोरगी आपली मग आपल्याला काय होती बाय आपल्याला का होती. आपली एकोणतीक मुलगी सत्यवती आलेली आहे जाबाई आणि तिला वावळायचं काम तुकडा घ्या आणि वावळून बोलून दे. काय बाईनं हा ना तुकडा एक अगं आण तू तू आण मी आणू मग पोरगी एक तिची का दोघांची वाटून वाटून का मग होय सकाळ मामा पोरगी माझी का दोघांची सांगा बाई आता का मग दोघांच असतात का नसते हा आता काय बोलायच्या पुढं दोघांची जी खरे हा ना तुकडा मी चल ग सखे पंढरीला विठ्ठल 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 चल ग सखे पण पोरगी दारात उभी आहे. मी तुकडा आणलाय हा बरी निघाली देवा धर्माला. बाई सत्यवती आशीर्वाद असो. बघ 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 याला म्हणतात खानदान बोला नाहीच असत. तो काय करे मस्जिदीतला फकीर दारी घेतला बाहेर कोणावर पोरगी आली पोरीशी 2 शब्द गोडीचे बोलायची. आपलं कायम तर भांडणं करायचं नाही. पोरगी आलो तुला सांगतो आल्या गेल्या किराणा तुमच्या
तोंड जातं काय छत्रपती बाई आली आहेस बरेच दिवस असायला तू आली आहे तुझ्या आईशी 2 शब्द बोल कारण माझ्या लेकरी देखील म्हणजे जिव्हाळ्याचं नातं आहे पण ही पहिल्यापासून हे असंच कव्हाही आपलं कवा संसार सुखाचा चालला नाही अगं लेक आली लेकी संग कसं बोलावं आपण कसं तिला गोडीत 2 शब्द सांगावा आपला सुधू चालू आहे बोल तिच्या संग बोली ती बाई बस का तुझ्या आईने शिकलं तुला असं होय ग लेकरू दारात होय तू बिना कसला होणार हा ते असू द्या पण तुमची तब्येत बरी का हा, एकदम थका नाही बा काय सांगत हो जाखले मुटलाकाची बबडी ऐकली तुम्ही हा जाखले मुटलाकाची तर सोडी तर लोकांची उगा मी म्हणून आणली आज जसं लॉकडाऊन पडले नुसतं खा खा पोटात ते असतो ना एक बी दिवस शेजारा पाहिजे विचारा एक बी दिवस गोदाड बिगर व्हायचं नाही बाई एका कोणी तू जास्त ठेसा खाऊ घालते का कसं काय का? मग काय माहिती काय खातो बाहेर मी नाही घालीत त्याला काय त्याला हा. अगं लेकी समोर जरा मान मर्यादाने बोलावं आपलं दोघात चालूच आहे हा बाई बस 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 बघितलं तुझं आयुष्यभर पुढं काय नाही काय राहिलं बाई कसं काय बरं चाललंय का हो पाऊस पाणी आहे का हो आम्हाला पाऊस पाणी भरपूर पिकाचं पण आहे असं. रानाची बळी का? रान नाही बाई हा. बिबट्या सुटलाय बरी झाली आई तडा त्या तिकडे कोरोना चाललाय हा आणि बिबट्या आला ते करुणा पांडुरंगाने सोडला हा आणि बिबट्या आई आम्हाला सोडला वा कोणाची आई बरोबर हा बरं असो हा. तर बरं चालेल तुझं माझं बरं आहे जायचं पोरीला घरात बोल खाली बस दारात बसल्या बसल्या चौकशा चालल्या तिच्या खाली बस खाली बस खाली बस तुला मग 2-4 बायका त्या होल तुझे सगळ्याला वळण असेच लावले असते हा बाई हा बरं चाललंय बाकी तुझं हो तुला खाली बस 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 बाई हा बरं चाललंय बाकीचं हो जावाय बापू छान आहे सासर बस नाही ना अजिबात नाही बोलून बसव ना ते सासू आहे ना खाटले द्यायची मग असंच कडे पण किती मला सांभाळून तुला एक आयडिया सांगते काय ग परत मागे गेली ना हा संधिरी हा ते तिकडून तू इकडं म्हणजे व्हायला नाही द्यायचं त्याला काय द्यायचंच नाही म्हणजे मुलीला आईनं हे शिकवावं लागतं का इथे चालत तुला काय करायचंय मला तुला काय करायचं बस तिथे आता बोलावं का नाही बस बस तिथे बाई सत्यवती हा तुला काय खावडतं बाई हो काय आवडतं? हा काय खावडतं गोडधोड हो हा गोडधोड काय एक काम करू का काय ग इकडे आताच्या आता जा हा आणि कायलाच बोलायची तुम्ही हा मिठाई आणा पैसा पैसे दे ना हा सोपी आयडिया सांगते मोठभर चटणीची माल खरेदी करायचा हं? काय ती हुशार आहे, तुला जमलं. हा तूच जा. आता माझं तू आता सकेला तुला हा नाही गेलाय पण मला त्याच्यामध्ये हुशार आली काय म्हणलं मला काय सांगे बाई सत्यवती तिकडे काय ग तुला काय खावडतं बाई काय नाही तू आणशील ते खाईल मी होय माझ्या डोक्यात एकच आलं का 2-3 दिवसापासून काय पुरीला बॉम्बला जांभळच करू बॉम्बला आम्हाला आहे आपला मग आज समज ना शिमका कुठं करतो आपण ते वावरात हा थांब. सत्यवती हा बाकीचं बघतो ना तू नाही नको आवाज कमी कर आवाज कमी ठेव तो स्वर चालू ठेव बाई सत्यवती हा चल इकडे हा काय नाही कानाची
ये बाय पुरी चल ग सखे ये. क्या खाती कोणता देव होता इथे वक्ती काय कळालंच नाही मला काय नाही तुला नाही तुला माया बाबतीत तुला माहिती का काय तू माणूस आहे का बाय आहे का काय तू एक असे वळण म्हणले वाटलं नाही प्रपंचाची आपल्या आई बाबाला ताट कर ना. हा बाबाला बी ताट कर ना. लय खाऊ खाऊ करते परवडा नको. बाबा बसा ना जेवायला. शिरतच बाग होती बाई हा बरं लागते साहेब कुणालाही विचारावं मलाच काय कळालं साहेब खरकले ए पुरीला जेव घालते का तूच गिळीत बसली वाता 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 अगे बाय खाती का क्या विषय बाबा? असा आहे, मी बऱ्याच वर्षानं आली ना, तर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, हा पुष्पा, ती परताची पुष्पावे पार्टाची पुष्पा, बरं ती गेली कुठं निघून तुला माहित नाही बा तुम्ही पाहिला सोडा दुसरा केला ना मी त्याच्यावरच असते निवड ठीक आहे. माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, 2-4 जणी त्यांना भेटून येते हा आणि नंतर जेवते. कुणाच्या मी कुणाच लागू का बरं तुझा काटा काढते ना असत का नाही? काय? भेटून येते हं, आणि नंतर जेवते. जास्त नव्हे आता नाही, नंतर. ती गिळीन मग काय तुला लाज लाज आहे का नाही जेवायची का आणि जेवायचं नाही होय हे असते आहे ती सांगते मारी ना तुला एक सांगतो काय उठ एक सांगतो मी एवढं जमा घेतो अरे कोणावर किती बोल तर काय गुढीत बोलायच तयार नाही म्हणून हिंदीत आहे का असलं कुणाचं परपंच माझ्याच गावात माझ्यावर बघ बोल सुनील आमच्या गावाला कसा रे बस भावने ना कसं सांगून पोरे बी काय पोरगी आलेली बरेच दिवसांनी पोरगी आली बाई एक काम करा काय बघायला तिथं जा बर राजू बघायला तिथं जाऊन तिला साडी घेऊन या बर काय हरकत नाही तिला मी साडी आणा हा आणि मला बी आणा काय आता बिगर साडीची का मला ती आणा बाय तो आकडं खंडीत पाजायचे आता तिलाच आणायची काय आणायची तुला मला साडी सुडी तुम्हाला आहे ना कटला साडीचा पैसा तिथे दिसतं हा मला ती आणा काय तुझा सगळा सगळ्याला पुढं काय हिला करावंच काय हिला एक काम कर पोरगी आता मैत्रीण कोण येईल पोरी सगळं गोड शब्द 2 शब्द बोलायचे तिला जेव घालायचं नंतर मी जेवणार इकडे पुढे राजाने विचार केला राजाने म्हणले 1 नाही 2 नाही 3 दिवस म्हणजे 3ऱ्या दिवशी निघून चालला सत्यवतीला आणण्यासाठी राव खोल्यावरती स्वार होऊन देवान मार्ग धरियला हे राव खोल्यावरती स्वार होऊन मार्ग धरियला एक वचनाचं त्याचं बोलणं एक वचनाचं त्याचं बोलणं एक वचनाचं त्याचं बोलणं एक वचनाचं त्याचं बोलणं हे गाडी आरण्यात गेली वर आणि आली गावरागला त्या देवीच्या मंदिरात माझी जर बायको खुशाल असेल तर यातरी तुला मी शिर कंबळ वाहीन माझं धाडा वेगळं शिर तुझ्या पूजेला ठेवीन म्हणून त्या राजाने नवस केला बरं आला कुठं आला सासरवाडीला राय काय केलेलं आहे या राजाने 3 दिवस झालेले आहे आज 4था दिवस आहे तर सत्यवतीने सांगितलेलं आहे की 3 दिवस राहते परंतु 4थ्या दिवशी या आणि मला घेऊन जा परंतु आज तो 4था दिवस उजडलेला आहे तेव्हा बोलून चालत या सत्यवतीच्या गावामध्ये आलेलो देतो अरे सत्यवती
आशीर्वाद आहे सत्यवती. मी सांगितल्याप्रमाणे त्याच दिवशी बरोबर आला. हा आनंद वाटला आणि अशा आनंदमयी प्रसंगी, मंगलमयी प्रसंगी असं वाटतं की आज काय सोन्याचा दिवस आहे की काय, ऐकूनच ठेव. बर. म्हणूनच आज सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा गणू. आज सोनियाचा दिनू, सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा गणू. आज सोनियाचा दिनू, आज सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा गणू. आज सोनियाचा दिनू, आज सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा गणू. आज सोनियाचा दिनू. हरी पाहिला गे, हरी पाहिला गे, हरी पाहिला गे. सबाया व्यंतरी अवघा व्यापक मुरारी, अवघा व्यापक मुरारी. सबाया व्यंतरी अवघा व्यापक मुरारी, अवघा व्यापक मुरारी. आज सोनियाचा दिनू. तर आज असं वाटतं आहे आम्हाला. तर तुम्ही आलात. हो. मी बाबाजींना आईला सांगते. हं? काय हरकत नाही. आई हो, आव कुठं चालली? गाव माग डोंबराचा खेळ. बाबा अहो ती डुमक तुमच्याकडे पाहिजे. मी कुणाच्या किनमारी करते गावात. असं का सुद्धा करते ठेव खाली. बाबाजी? जावई बापू आले. ए आई, जावई बापू आले. आले होय. हा चला. राम राम. तुम्ही घाला की, तुम्ही घाला, तुम्ही तुम्ही घाला म्हणजे. मामा हा बरेच दिवसातून आलेलो आहे. हो तुम्ही आला. राम राम म्हणा की. राम राम करू नये. तेच काय बरं आहे ना. एकदम तुमच्या आशीर्वादाने अगदी आनंदी आनंद आहे. बऱ्याच दिवसातून आलेलो आहे. फार दिवसांनी आला, खूप आनंद झालेला आहे मला पण. आणि कुठं गगनात मावा सकाळी फक्त असं लावा. सत्यवती हा. 3 दिवस राहिलेली आहे. हो आणि चौथ्या दिवशी नेण्यासाठी या म्हणली म्हणून मी तिला नेण्यासाठी आलेलो आहे. काही हरकत नाही. आलात हा. आजचे दिवस राहा, पाहुणचार या रूपाने 2 घास खा आणि सकाळच्या पहिले तुम्हाला आम्ही आनंदाने वाटलो. आम्हाला जायचं आहे पटकन. तेव्हा पटकन तिची निघण्याची तयारी करा. काही हरकत नाही. इकडे वळवळ नाही करायची माणसं. माणसासारखी वाघ. जावाय बाप्पा आलेत, त्यांना मुलीला नेण्यासाठी आलेत. जेवणा खावण्याची तयारी कर, कपड्याची तयारी कर, कारण बरेच दिवसातून एकूण एक लाडाचे जावई आपल्या इथं आलेले आहेत. आणि कसं त्यांचं मन रमन असं वाघ आणि त्याला आनंदाने जेव घालून आपण त्याला वाटायला होतो. आजच्या सभेचे अध्यक्ष तुम्ही इथं बसा. बोलते ना मी. बोल. जावा बापू. हा कधी आला तो? आत्ताच आलेलो आहे. असं झालं. हो प्रवास कसा बरा झाला का? एकदम मजेत झालेला आहे. मोठीने आहात की गोड्यावाला? हा? मोठीने नाही घोड्यावरती आलेलो आहे. गोड्यावरती. हो असं का? जायचं आहे आम्हाला. तर नका मग जाऊ पटकन आताच. हा नका जाऊ. नका जाऊ. खायचं बरेच गेले ना तुम्ही काय? नाही नाही सत्यवतीला नेण्यासाठी आलेलो आहे. तेव्हा आम्हाला पटकन जायचं आहे. तेव्हा सत्यवतीची तयारी करा आणि आम्हाला जाऊ वाट लावा. नाही बाय हो का, तुम्हाला मी खरं सांगते. जायचं तर तुम्हीच जा. हा? माझ्या लेकरांना लावायचं. नाही लावायचं. आता तिला काय आयुष्य असते ते ठरलेलं तेवढे ते हे करायचं. तुम्हाला जायचं नाही तुम्ही जाऊ शकता. कुठं जायचं? बोलताना जरा नीट बोल ना. समोर माणसं सगळं कोण आहे काय आहे. हा? तुला ज्वारी तिला कशाला लावायची तिला नाही लावायची आणि तुम्हीच जा. सरळ म्हणायचं तुम्हाला सचिवतीला न्यायला दोघं संगत जा. आता पुढचे जा ना. मला वाटलं कुठं जायचं.
मामी मी आल्यापासून पाहत आहे तुम्ही तुमच्या मुलीचा स्वभाव काय आहे मग ते वळण माझं आहे तिला. हा? वळण. काय तिचे गुण आहेत हा. पती हा परमेश्वर तिला जशी लहानाची मोठी झाली हा जसं तिला पाणी लावून आणायचं शिकलं म्या हा ती कोणाच्या दारात जाऊन नाही दिली कोणाच्या शेजाऱ्यात नाही कोणाच्या बाकीच्या कार्यक्रमात नाही कुठं नाही तर तिला वळण माझं चकचकीत आहे. आणि एक घर सुरू सोडलं नाही. सत्यवती तुमचीच आहे ना मुलगी हा तुमचीच मुलगी आहे ना सत्यवती काय सत्यवती इकडे जाया म्हणते ते बरोबर आहे. अजिबात नाही. सत्यवती माझी मी काय कुत्री झाली होई नाही 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 तिचं राहणं काय तिचं बोलणं काय तिचे संस्कार काय संस्कार तर मग आयो जायचे नाही तर कोणा जाते ना हा पण तुम्ही मामाला काय बोलता हा मला एक म्हणायचं आहे बापू काय आज माझ्या ह्या गावात कुणी हात नाही झाला हा हा? खवा डागाड उतरायला सांगता येत नाही. नाही, हा, नाही बापू बसा नाही कसं नवऱ्याला प्रेमानं बोलावं हा भांडणं करू नये व्यवस्थित राहावं लय दिवसांनी येणं केलं जावई आमच्या वाड्याला आणि आमच्या वाड्याला पाठ मी देते बसाईला हवा आंघोळीसाठी पाणी ठेविलं तुम्हाला नाही आला चटणी घ्या कशी लावाया वा वा सासूबाई काय जरा माणसासारखे वाद. बरं मला चूक काढली नाही हा. काढ नका काय म्हणले मी जावायला काय म्हणली काय म्हणली जावई गोपाले गरम पाणी हा आहे का नाही ना आणि अंगाची चटणी लावायला. काय लावते तर नाही सांग ना चूक तर काढली पाहिजे होय. चंदा लुटणे म्हणजे का हा असं. चटणी. अरे पाची पे कोणाचा स्वयंपाक केला तुम्हाला द्यावा वा वा काय सासू. करावं आता इथं जावई कळणार मला ही बाई आहे का कोणी. काय आणि पाची कोकोनाचं जेवण केलं तुम्हाला जेवायला हा. आणि काय म्हणते ना? सुकी भाजी म्हणलं खा. भाजी म्हणते का? बस तिथं बस नीट बोल नीट बोल. तर मामी कसं आम्हाला जायचं आहे तेव्हा पती हा परमेश्वर असतो आणि मी कुठे नाही बोलते. व्यवस्थित वागावं व्यवस्थित राहावं आणि मी काय केलंय हा काय केलंय नाही, नाही, काय करायचं राहिलेलं आहे काय झालंय सांगा तुम्ही हा काय झालंय अहो मामांना काय तुम्ही वागणूक देता काय मामांसंग काय बोलता हा जाऊ द्या जावई बापू हे आत्ताच आहे. काय तिथं म्हणावं काय लागलं? हा? आम्ही आत्ता जातो कपडे आणतो तोपर्यंत बोला. व्यवस्थित राहायचं पण मला एक म्हणायचंय हा जावाय पाहुणा किती दिवस असतो 2 दिवसाचा राहून राहून 3 दिवस राहील हा 4 दिवस राहील हा 5 दिवशी कुठे जाईल माघारी गावी जाणार मग आला 2-3 दिवस खायचं चांगला मग गोडद्वाड हो पण तुम्हाला आमच्या घराचे वासे मोजायचे काय करायचे हा ते बी खरं आहे. काय करायचे होय नाही नाही आतल्या घरी मातल्या घरी पिची बसून कारभार करी तर मामी मी तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे हा. की पती हा परमेश्वर असतो लपडा. रोज नेमाने पाया पडावं व्यवस्थित बोलावं मर्यादित राहावं मर्यादेने वागावं पण आमचं तुम्हाला घेणंच काय हा? लपाट नाट्या डपडट फक्या होय. मामी हाव. मी तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे मी बी व्यवस्थित सांगते पोरत पटणार नाही हा जेवण आहे तेव अहो नवरा हा परमेश्वर असतो व्यवस्थित राहावं व्यवस्थित बोलावं हा. काय बोलले मी व्यवस्थित नाही नाही. काय बिघडलं काय असं नाही नाही, नवऱ्याला व्यवस्थित बोलावं मामाला मला पूर्वी पटायला उद्या भात. व्यवस्थित सांगत आहे व्यवस्थित मामा संग बोलायचं रोज पाया पडायचं तिकडे या मामी इकडे या ना मामी काय कस काय बरं आहे ना बरे हा बरे ना नाही मी बोललेला राग नाही आला ह्याच्यापेक्षा काय बरं व्हायचं हा? नाही नाही, राग नाही आला बोललेलो मी रागाच्या कटोरीला गुराच्या वाटेल बांधून तुला मला नाही तेच म्हणलं सगळं राहण्यात मी कधी आता मामांना व्यवस्थित बोलायचं
रोज पाया पडायचं. बरं हा ती पायात पडून देत नाही बाय, हा पायात पडून देत नाही, एवढीच लय खोड करणार. मामा तुम्ही पाया पडून देत नाहीत का काय? तुम्ही पाहिलं ना बघा त्यांचे पाय कुंकडे पाय कुंकडे ही आजच्या काळी ही पाया पडायचं काही होत्या पण हिला नीट समजून सांगा. नाही सांगितलेलं आहे समजून, नाही तर अजून एकदा दोनदा सांगा. पण आता सांगितलं व्यवस्थित रोज नवऱ्याच्या पाया पडायचं. होय, पण पडतील का? तुम्ही पाया पडून देत नाही जणू. अहो, पाचशेचं काय का पायात पडली नाही ती हा आतापर्यंत नाही 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 आता पडते. पडेल हा मला नाही वाटत पाया पडते का? शेवट 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 पडते म्हणजे काय एवढी शेवट म्हणजे परत झोपल्यावर ना शेवट आता पडते की पड पाय. हो, अजून कमीच नाही. 1 2 3 4 5 7 8 10 11 12 13 कमी आम्ही व्यवस्थित पाया पडायचं. हा व्यवस्थित राहायचं. आम्हाला पटकन जायचं आहे, तेव्हा आम्हाला जाण्याची लवकर तयारी करा. पण मामा तुम्हाला जाताना एक औषध देऊन जातो. अरे वा त्यांना मुलगा दे बाई. हा लय दिवसापासून तर असेल, लय दिवसापासून बरं झालं तुम्ही बोलले. मामीने जर येड्यावर केलं ना हे तुम्हाला औषध. चला आरतीला, आरतीला चला आरतीला चला. आधी तुझी आरती करायची मग बोलू त्यांना. हे दिलंय काय तुम्हाला? हे औषध आहे. हे दिलं होय तुम्हाला, बरोबर. औषध आहे. बरोबर काय हो? हा हे दिलं होय. हा हा, औषध आहे. जास्त काय घ्यायचं नाही. का? मामी इकडे या. तिकडे काय आहे? ज्याचं होतं त्याने दिलं. हा? ज्याचं होतं त्याने दिलं. चाललं ते. एकटंच जाऊ का? बाई. सत्यवती चल बाई, मोटर खर्चीला पैसे दिले लवकर. चल. आपल्याला जायचं आहे. लगेच हो आई आहो. बाबा हा बरं तेवढं एक काम कर मग लवकर ये. फोन आले आले. काय 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 तुला फोन दे की आता लवकर टाकशील मी. असं मुशील हा, काय काय कुठं नाही. मग तू प्रसंग कोणता असेल? हा फोन येण्याचा मी लवकर येण्याचा हा तो प्रसंग कोणता असेल? आता बाबा कसे काय एवढा मोठा परिस्थिती. सत्यवती अगं आपल्याला जायचं आहे, परंतु आमचा मेहुणा कुठे गेलेला आहे? राजू गोट्या खेळतोय तिकडे. हा? गोट्या खेळतोय. गोटे खेळत चला 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 त्याला गोट्यात नाही. ह्यो बी तसलाच आहे. बापावरच गेलाय. राम राम. तर कवा शिकाला? 2-3 दिवस झाला तुकडा तर पडला बाबा. आणि घेतलं शेळ्या मागून. हा बरबा नाही गेलं तुझं बी. हा तर मामी निघाली का? हो आम्ही जाणार आहे. हा तुम्हाला एक म्हणायचंय मला. काय तेवढा माझा प्रश्न उत्तर देता का? काय हो पडतात प्रश्न. हो काय कळलं तेवढं थंडी काढते सांगा. तर मामी आम्ही निघालेलो आहोत, परंतु तुला आमच्या संग 2 दिवस पाठवा, तिसऱ्या दिवशी परत त्याला माघारी लावून देऊ आहे का नाही? बरं चालला बरेच दिवस झाले तो आलेला. चालला तर तुम्ही हा जा. पण कधी ना तर बाया फोन केला जा. मग तिथे मग आज देणार ना हा आम्हाला काय याची अपेक्षा नाही. फक्त वर्षातून 2दा येत जा. वर्षातून 2दा. नाही चालू तर जा बाया तुम्ही. हा आमची अपेक्षा दुसरी कशाची नाही, फक्त वर्षातून 2दा येत जा. हा 2दा. हा 2दा कधी यायचं बरं? हा खिदीला पितरला. हा? अरे वाजता असो इकडे. तर सत्यवती आपली पटकन निघण्याची तयारी कर बरं. बॅगीत पोतं फार उशीर झालेला आहे. निघायचं? हो चालली होय गं बाई. हो चालली. हो जा पण गुन्हा हे कर बाया. हा. सासूला का सासू असलं काय तुला तसं डोक्यात काय असं ना? तू तिकडे मी इकडे. तर काय सांगू माझ्या मालकाविषयी माझ्या मनामध्ये काय आहे गुण आहेत त्या. किती गावो मी तुमचे गुण
कस तुमच्या माझ्यावर आम्ही कलाकार तुमचे उपकार आम्ही कलाकार तुमचे उपकार कस फेडावं माझ्या कातड्याचा जोराशी बाबा वाटे मला तुमच्या पायात आवा माझा कातड्याचा जोराशी बाबा वाटे तुमच्या पायात अजिबात नाही येणार. नाही तर माझं नाही काम करायला तुम्हाला 17 तिला 18 सत्य होती आपल्याला जायचं आहे तर पटकन निघायचं आहे लगेच. हांगवय सासूला. हा बरोबर आहे. नाहीतर माता मावल्या काय म्हणतात काय कुठून गोंधळी आले आणि सासूला हाणली आहे का नाही. पण सासू कोणची हाणली खरी सासू हाणलेली आहे का नाही. सासू कोणची हाणलेली आहे खरे ना खरी हाणलेली आहे का सासू. नाही तसं शिकत आहे बाई उंचा लगेच काय काय सांगा जावं आले काम क्रोध मत दंभ मच्छर आणि अहंकार ही सासू मारलेली आहे. अहंकार नावाची सासू होय. अहंकार नावाची सासू मारलेली आहे. बाई जावाय बापू हा तुम्ही कोणत्या देवळात नाहीत हा कोणत्या मंदिरात नाहीत हा कोणत्या रावळात नाहीत आणि तुम्हाला एवढं कसं काम क्रोध मध मच्छर दम अहंकार ही अहंकार नावाची सासू मारलेली आहे. तुम्ही होय. हा आता बाया. नाही तर माऊल्या म्हणतात काय सासू हल्ली जावायला होय. म्हणजे तुम्ही मला अहंकार नाव सासू आणली होय. हा मग एक काम करता का काय 2-3 दिवस राहता का नाही हा आता आम्हाला जायचं आहे उशीर झालेला आहे तेव्हा आम्ही जातो पटकन. हा जातात ना हा या इधर आओ. ए जाते लालाची लेखा जाते